नमस्कार. येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता सायली आणि अर्जुन यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे सत्य चैतन्याने साक्षीला रागाच्या भरामध्ये सांगून टाकलेलं असतं आणि म्हणूनच आता साक्षी खूप मोठा प्लॅन तयार करते आणि सगळं काही प्रियाला सांगते. तेव्हा आता प्रियाला काही करून अर्जुनच्या आयुष्यातून सायलीला कायमचं काढून टाकायचंच असतं. ती खूपच जास्त खुश होते आणि आता अस्मिताला फोन करते आणि तिला सांगते की तू बरोबर बोलत होतीस. अर्जुन आणि सायलीचं लग्न हे खरोखरचं लग्न नाहीये. ते दोघं जण खरे नवरा-बायको असल्याचं फक्त नाटक करतात. त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि हे मला स्वतः साक्षीने सांगितलेलं आहे. कारण तिला चैतन्याने सांगितले असं ती म्हणत होती. तेव्हा इथे आता अस्मिता म्हणते, "मग लवकरात लवकर घरी ये." तेव्हा प्रिया घरी येते आणि पूर्णाजीचे कान भरायला सुरुवात करते आणि पूर्णाजीला सांगते की पूर्णाजी, सायली आणि अर्जुनचं लग्न हे खरोखर लग्न नाहीये. त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. लग्नासारखी पवित्र गोष्टीचा यांनी खेळ मांडलेला आहे. त्यांनी या लग्नाला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बनवलेलं आहे. तुझ्यासमोर ते फक्त नवरा-बायको असल्याचं नाटक करतात. त्यांचं काही एकमेकांवरती प्रेम नाही आहे. त्यांचं लव्ह मॅरेज नाही आहे. त्यांनी फक्त एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं आहे. आपापल्या सोयीसाठी, आपापल्या फायद्यासाठी त्यांनी हे लग्न केलेलं आहे, असं आता प्रिया सांगते. तेव्हा पूर्णाजीला खूप जास्त राग येतो आणि ती सायलीजवळ येते. सायलीचा हात पकडते आणि तिला देवीआईसमोर आणते आणि म्हणते की आत्ताच्या आत्ता तू देवीआईची शपथ घे आणि सांग की तुझं आणि अर्जुनचं लग्न हे खरं लग्न आहे. ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही आहे. तेव्हा सायली देवीआईची शपथ घेते आणि म्हणते की यांचं आणि माझं लग्न हे खरं लग्न आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणते आणि अजून एक शपथ घे की तुझं माझ्या अर्जुनवरती खरोखर मनापासून प्रेम आहे. तेव्हा सायली म्हणते की माझं यांच्यावरती मनापासून प्रेम आहे. जेव्हा सायली देवीआईसमोर शपथ घेते तेव्हा अर्जुन तिचं बोलणं ऐकतो आणि त्याला खूप जास्त आश्चर्य वाटतं की त्यांचं एकमेकांवरती खरोखर प्रेम आहे आणि त्यांचं लग्नसुद्धा हे खरं आहे. अशी शपथ आता सायलीने घेतलेली असते. ते ऐकून आता अर्जुनला खूप मोठा धक्का हा बसलेलाच असतो. तर आता सायली अशी शपथ का घेते आणि प्रिया हे सगळं सत्य येऊन पूर्णाजीला का सांगते, हे आपण आता सविस्तरपणे इथे बघणारच आहोत. तर इथे साक्षी आणि चैतन्याच्या साखरपुड्याला संपूर्ण सुभेदार कुटुंब गेलेलं असतं. साक्षीला असं वाटलेलं असतं की चैतन्याला मी अर्जुनपासून आणि सुभेदार कुटुंबापासून कायमचं दूर केलेलं आहे. पण त्याच्या साखरपुड्याला कुणीही येणार नाही. पण आता त्याच्या उलट झालेलं असतं. सुभेदार कुटुंब चैतन्याच्या साखरपुड्याला आलेलं असतं आणि ते सुद्धा आनंदाने आणि अर्जुन आणि चैतन्यामध्ये जे काही गैरसमज झालेले असतात ते दूर झालेले असतात आणि पुन्हा त्यांचं बॉन्डिंग झालेलं असतं. चैतन्य अर्जुनला फोन करून थँक्यूसुद्धा म्हणतो आणि ते आता इथे साक्षीला कळलेलं असतं की या दोघांमध्ये पुन्हा बॉन्डिंग झालेलं आहे. पण आता हे माझ्यासाठी खूप जास्त धोक्याचं आहे, हे साक्षीला कळलेलं असतं. जर चैतन्य आणि अर्जुन दोघंजण एकत्र आले तर पुन्हा त्यांचं या केसवरती डिस्कशन होईल आणि कदाचित चैतन्य माझ्या विरोधात जाऊ शकतो, अशी भीती आता साक्षीला वाटत असते. तेव्हा काही करून मला अर्जुनला आणि चैतन्याला एकमेकांपासून दूरच ठेवायला हवंय. कारण साखरपुडा झाल्यापासून चैतन्य सारखा अर्जुनला फोन करत असतो आणि त्याच्याबरोबर बोलत असतो. तेव्हा तिला काही करून त्या दोघांना एकमेकांपासून दूर ठेवायचं असतं. तेव्हा साक्षी म्हणते की आता माझा हुकमी एका काढायची वेळ आलेली आहे. ती प्रियाला फोन करते आणि सगळं सत्य सांगते. ती म्हणते, "प्रिया, तुला एक महत्त्वाची न्यूज द्यायची आहे. मला चैतन्याने सांगितलंय की अर्जुन आणि सायलीचं लग्न हे एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, आपल्या सोयीसाठी केलेलं. कारण अर्जुनला तुझ्याबरोबर लग्न करायचं नव्हतं आणि साक्षीला मधुभाऊंना जेलमधून बाहेर काढण्यासाठी वकील मिळत नव्हता. कारण तिच्याकडे खूप सारे पैसे नव्हते. म्हणून तिने अर्जुनबरोबर हे लग्न केलेलं आहे. हा त्यांचा फक्त एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. त्यांचं खरोखर लग्न झालेलं नाहीये. ते दोघं जण घरातल्या लोकांपासून हे सगळं लपून ठेवतात आणि त्या घरामध्ये खरोखर लग्न झालेल्या कपलसारखं वावरत असतात. पण त्यांच्यामध्ये नवरा-बायकोचे सुद्धा संबंध नाहीये. त्यांचं फक्त हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, असं आता साक्षी सगळं काही प्रियाला सांगते. तेव्हा प्रियाला खूप जास्त आनंद होतो. ती म्हणते, "बरं झालं ही न्यूज तू मला दिलीस. मला त्यांच्यावरती आधीपासून संशय तर होताच आणि अस्मिताला सुद्धा संशय होता." तेव्हा प्रिया आता अस्मिताला फोन करते आणि सांगते की तू बरोबर बोलत होतीस. अर्जुन आणि सायलीचं लग्न हे एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. ते खरोखर नवरा-बायको नाही आहेत. त्यांच्यामध्ये नवरा-बायकोचे संबंध नाही. तेव्हा आता प्रिया पूर्णाजीकडे येते आणि तिला म्हणत असते की पूर्णाजी, मला तुला एक महत्त्वाची न्यूज सांगायची आहे. सायली आणि अर्जुन खरोखरचे नवरा-बायको असल्यासारखे या घरामध्ये वावरत असतात. की सायलीसुद्धा सुनेची सगळी कर्तव्य अगदी व्यवस्थित पार पाडत असते ना, पण त्यामागे तिचा खूप मोठा स्वार्थ आहे. तो म्हणजे असा की त्या दोघांनी खरोखर लग्न केलेलं नाहीये. तिला फक्त मधुभाऊंना जेलमधून बाहेर काढायचं आहे म्हणून तिने अर्जुनबरोबर लग्न केलेलं आहे आणि त्याचबरोबर अर्जुनला माझ्याबरोबर लग्न करायचं नव्हतं म्हणून त्याने सायलीबरोबर लग्न केलंय. त्या दोघांमध्ये काही प्रेम वगैरे नाही आहे. त्यांनी फक्त
जगाला दाखवण्यासाठी एकमेकांबरोबर लग्न केलंय, नाहीतर त्यांचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. त्या दोघांमध्ये नवरा बायकोचे काहीही संबंध नाहीयेत. ते दोघं जण तुम्हाला फसवतायत. त्या दोघांनी अंधारात ठेवलंय तुम्हाला. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते, "तू हे काय बोलतेस तन्वी?" तेव्हा प्रिया म्हणत असते, "पूर्णाजी, मी खरं सांगते, लग्न हे किती पवित्र गोष्ट आहे. लग्नासारख्या पवित्र गोष्टीचा या लोकांनी कॉन्ट्रॅक्ट करून ठेवलाय. त्या दोघांनी तुमची फसवणूक केली आहे." तेव्हा इथे पूर्णाजीला खूप जास्त राग येतो. ती म्हणते, "चल आत्ताच्या आता बाहेर. आपण आत्ताच्या आता खरं खोटं करूया." तेव्हा पूर्णाजी येते, सायलीचा हात पकडते आणि तिला विचारते, की "तुझं आणि अर्जुनचं लग्न हे खरोखर झालंय का?" तेव्हा सायली म्हणते, "तुम्ही असं का विचारताय पूर्णाजी?" तेव्हा पूर्णाजी म्हणत असते, "मी फक्त विचारते, त्याचं उत्तर दे. तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे की तुम्ही मनापासून एकमेकांवरती प्रेम करता म्हणून तुम्ही लग्न केलेत?" तेव्हा सायली म्हणते, "आमचं खरोखर लग्न झालंय." तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, "तू असं नाही ऐकणार. चल आता देवी आई समोर." आणि पूर्णाजी सायलीचा हात पकडते आणि तिला देवी आई समोर घेऊन येते आणि म्हणते, की "आताच्या आता शपथ घ्याने सांग की तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही आहे, तुमच्या दोघांचं लग्न झालंय." तेव्हा इथे सायली शपथ घेते आणि म्हणते, की "आमच्या दोघांचं लग्न झालेलं आहे, ते सुद्धा विधिवत." तेव्हा पूर्णाजी म्हणते, "अजून एक शपथ घे की तुझं माझ्या अर्जुनवरती, माझ्या नातवावरती मनापासून प्रेम आहे." तेव्हा सायली म्हणते, की "माझं यांच्यावरती अगदी मनापासून प्रेम आहे." तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, की "काय गं तन्वी, तू तर म्हणत होतीस की सायली अर्जुन खोटं बोलतायत म्हणून." सायली देवी आईसमोर अशी खोटी शपथ कधीच घेणार नाही, कारण तिची देवी आईवरती खूप जास्त श्रद्धा आहे. तेव्हा सायली म्हणत असते, की "मी जे काही सांगितले ते सगळं खरं आहे. आमच्या दोघांचं विधिवत लग्न झालंय आणि आमच्या दोघांचं एकमेकांवरती मनापासून प्रेमसुद्धा आहे आणि ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे." तेव्हा इथे सायली म्हणते, की "प्रिया खोटं बोलते. तिला नेहमी आमच्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण करायची सवयच आहे आणि आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा. पूर्णाजी, मला माफ करा, तुम्हाला कदाचित राग येईल, पण आता प्रिया सतत आम्हाला दोघांना एकमेकांपासून वेगळं करायचा प्रयत्न करते आणि तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल विष कालवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आलेली आहे आणि आता सुद्धा ती तेच करते पूर्णाजी. पूर्णाजी, मला माफ करा, पण जेव्हापासून अर्जुन सरांनी तन्वीबरोबर लग्न न करता माझ्याबरोबर लग्न केले, तेव्हापासून ती प्रिया माझा खूपच जास्त राग करते. ती मला तिची वैरीणच समजते आणि म्हणूनच ती सातत्याने तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल विष कालवण्याचा प्रयत्न करते. आता तिला असं वाटते की सगळं काही व्यवस्थित झालंय म्हणून ती पुन्हा तेच कारस्थान करण्यासाठी आली आहे." पण इथे सायली म्हणते, की "प्रिया, आम्हाला दोघांना तू एकमेकांपासून कधीही वेगळं करू शकणार नाहीयेस, कारण आम्ही दोघं जण मनाने एकत्र आलेलो आहोत. कळलं तुला?" तर इथे आता अर्जुन सायलीचं बोलणं ऐकतो आणि प्रिया आता घरी गेल्यानंतर अर्जुन आणि सायली दोघं जण आपल्या रूममध्ये असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, "मिसेस सायली, तुम्ही देवीसमोर खोटी शपथ घेतली. तुम्ही तर कधी खोटी शपथ घेत नाही." तेव्हा सायली म्हणते, "सर, मी कुठे खोटी शपथ घेतली? आपलं जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं तरी ते नंतर, पण आपल्या दोघांचं विधिवत लग्न झाले ना मंदिरामध्ये, ते सुद्धा देवा ब्राह्मणांच्या साक्षीने. मग आपलं लग्न खोटं कसं काय झालं? आपण तर खरोखर लग्न केले आणि त्याचबरोबर आपण दोघं जण एकमेकांची काळजी घेतो, एकमेकांचा आदर करतो. मग आपलं एकमेकांवरती प्रेम आहे ना, म्हणजे माणूस म्हणून तरी आपण एकमेकांवरती खूप प्रेम करतो. मग ते सुद्धा मी खोटं बोललेले नाहीये. बरोबर ना सर?" तेव्हा इथे आता अर्जुन सायलीला म्हणत असतो, की "तुमच्या बोलण्यामध्ये पॉइंट आहे. मला असं वाटलं होतं, की तुम्ही खोटी शपथ घेताय की काय?" तेव्हा इथे सायली म्हणते, "आणि जे खरं होतं तेच तर मी फक्त देवीसमोर म्हणाले ना सर. आपलं दोघांचं लग्न खरोखर झालंय आणि आपलं एकमेकांवरती प्रेमसुद्धा आहे. आहे की नाही?" तेव्हा अर्जुन म्हणतो, "हो, आपलं दोघांचं एकमेकांवरती प्रेम तर आहे. आपण एकमेकांची काळजी तर घेतोच ना." तेव्हा सायली म्हणते, "अगदी बरोबर. प्रिया इथे आली होती मुद्दामून पूर्णाजीच्या मनामध्ये आपल्याबद्दल विष कालवण्यासाठी. पण त्या प्रियाला कसं काय कळलं सर, की आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ते?" तेव्हा अर्जुन म्हणतो, "मला सुद्धा माहिती नाही आहे." तेव्हा सायली म्हणते, "आता आपल्याला या गोष्टीचा छडा लावायलाच हवा. पण मी देवीसमोर जी शपथ घेतली ना सर, ती खोटी नाही आहे." तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, की "आता आपल्याला या गोष्टीचा शोध लावायचा आहे, की या प्रियाला कळलं कसं, की आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ते. हे फक्त तन्वीला माहिती आहे, की तन्वीबरोबर अजून कुणाला माहिती आहे, याचा सुद्धा शोध घ्यायला हवा." आणि मिसेस सायली, आता आपल्याला अजून केअरफुल राहावं लागणार आहे, कारण आपल्यावरती आता प्रियाला संशय तर आलाच आहे, पण तिच्याबरोबर अजून कुणाकुणाला आलाय हे आपल्याला माहिती नाही आहे. पण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची गोष्ट आपल्याला तिघांनाच माहिती होती. तुम्हाला, मला आणि चैतन्यला. ते प्रियाला कसं काय कळलं, असा विचार आता अर्जुन आणि सायली दोघेही करत बसलेले असतात.